उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमध्ये गळाला लागलेले ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या भूमिकेनं आता नवा सस्पेन्स तयार झालाय। ओमराजे निंबाळकर यांचे दिवंगत वडील पवनराजे निंबाळकर हत्या खटल्याचा निकाल काल निंबाळकरांच्या विरोधात गेला। या हत्या प्रकरणातील आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर आरोपींना सीबीआय कोर्टानं निर्दोष सोडलं होतं। यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी मी अद्याप शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतलेला नाही। 2 दिवसात मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी हा निर्णय घेईन अशी भूमिका त्यांनी घेतली होती। यानंतर आदित्य ठाकरे आणि खासदार अनिल देसाई यांनी ओमराजे निंबाळकर यांना परतायचं असल्यास सकारात्मक विचार केला जाईल असे संकेतही दिले। महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर अंतर्गत सुरू असलेल्या या तीव्र घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी मध्यरात्री 1 वाजता खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुण्यातील निवासस्थानी अत्यंत गुप्त आणि तातडीची बैठक घेतली। ही भेट केवळ सदिच्छा भेट नसून ठाकरे गटाकडून बंडखोर खासदारांचं मन वळवण्यासाठी आणि पक्षातील संभाव्य फूट रोखण्यासाठी टाकलेलं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल असल्याचं स्पष्ट दिसतंय। दिल्लीतील संसदेच्या व्हीपच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या 6 खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर यांचा समावेश असल्यामुळे ठाकरे छावणीत मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती। त्यातच त्यांच्या वडिलांच्या म्हणजेच पवनराजे निंबाळकर यांच्या 20 वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित हत्या प्रकरणाचा न्यायालयानं निकाल आला आणि ज्यामध्ये मुख्य आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली। या निकालामुळे निंबाळकर कुटुंब प्रचंड धक्क्यात होतं आणि नेमक्या याच भावनिक आणि राजकीय कोंडीच्या क्षणी ठाकरे गटाच्या 2 शिलेदारांनी थेट त्यांच्या पुण्याच्या घरात प्रवेश केला। या हाय व्होल्टेज मध्यरात्रीच्या बैठकीत अत्यंत गंभीर विषयांवर खलबत झाली। बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार वरुण सरदेसाई असतील आणि कैलास पाटील यांनी घडलेल्या चर्चेची पूर्ण माहिती उघड केली जरी नसली तरी त्यांच्या विधानांमधून राजकीय संकेत स्पष्ट मिळाले आहेत। 20 वर्ष प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागल्यानं ओमराजे अत्यंत दुःखी आणि संतप्त होते। वरुण सरदेसाई यांनी सांगितलं की हा निकाल संपूर्ण परिवारासाठी अनपेक्षित आणि मोठा धक्का देणारा होता। त्यामुळे सुरुवातीला या विषयावर कौटुंबिक आणि भावनिक चर्चा झाली। आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट कबुली दिली की ते थेट मातोश्रीवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा अत्यंत महत्त्वाचा निरोप घेऊन ओमराजेंकडे आले होते। ठाकरे यांनी ओमराजेंना संकट काळात खचून न जाण्याचा आणि पक्षासोबत ठामपणे उभं राहण्याचा संदेश दिला। ओमराजे हे सुरुवातीपासूनच कट्टर आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळखले जातात। लोकसभेत 4 लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून ते निवडून सुद्धा आले आहेत। त्यामुळे त्यांनी घेतलेला कोणताही बंडखोरीचा निर्णय त्यांच्या राजकीय प्रतिमेला आणि धाराशिवच्या जनतेच्या विश्वासाला तडा देणारा ठरू शकतो अशी समजूत आमदारांनी घातली। ठाकरे गटाचे हे जे मनधरणीचे प्रयत्न यशस्वी होणार की नाही हे पूर्णपणे ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील भूमिकेवर अवलंबून आहे। मात्र या मनधरणीच्या प्रक्रियेत दोन्ही बाजूंनी अत्यंत महत्त्वाची गणितं मांडली जात आहेत। उद्धव ठाकरेंचा निरोप ऐकल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी तात्काळ कोणताही निर्णय जाहीर केला नाही। त्यांनी आमदारांना सांगितलं मला उद्याचा 1 दिवस द्या, मी माझ्या मतदारसंघातील लोकांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईन। मग ठाकरे गटाच्या प्रयत्नांना पूर्णपणे यश आलं नसलं तरी त्यांनी ओमराजेंचा दिल्लीतील तात्काळ पक्षप्रवेश हा तुर्तास रोखण्यात यश मिळवलंय। ओमराजे यांनी यापूर्वी स्पष्ट केलंय की ते एका मोठ्या राजकीय धर्मसंकटात सापडले आहेत। मतदारसंघातील रखडलेली विकास कामं आणि सिंचनाचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी गटात जाण्याचा कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे। तसंच 50 कोटी आणि सुरक्षेच्या वावड्या त्यांनी फेटाळल्या असल्या तरी सत्तेचा पाठिंबा मिळवणं ही त्यांची गरज बनली आहे। ठाकरे गटाकडून अलीकडे सर्व खासदारांना संसदीय गटाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा व्हीप बजावला होता। या बैठकीला 6 फुटीर खासदार उपस्थित राहिले नव्हते, त्यामुळे ठाकरे गटानं या फुटीर खासदारांना नोटीस बजावल्या होत्या। मात्र 6 पैकी फक्त 5 खासदारांनाच ही नोटीस पाठवण्यात आली। नोटीस न बजावण्यात आलेला एकमेव खासदार कोण याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती। अशातच आता वरुण सरदेसाई आणि कैलास पाटलांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्यानं ते काही वेगळा निर्णय घेणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। पुण्यातून सकाळी ओमराजे थेट धाराशिवकडे रवाना झाले आहेत। तेथे गोवर्धनवाडी येथे त्यांनी शिवसैनिकांची आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। विशेष म्हणजे या बैठकीला ठाकरे गटाचे स्थानिक आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी देखील उपस्थित राहून जाहीरपणे त्यांची मनधरणी करण्याची शक्यता आहे। ठाकरे गटाच्या आमदारांनी रात्रीच्या वेळी घेतलेली ही धाव ऑपरेशन टायगर पूर्णपणे अयशस्वी करण्यासाठीचा शेवटचा आणि सर्वात मोठा डाव मानला जातोय। जर ओमराजेंचं मन वळवण्यात ठाकरे गटाला यश आलं तर शिंदे गटाची कायदेशीर कोंडी होऊ शकते।
कारण 6 पैकी 1 खासदार मागे फिरला तरी उर्वरित 5 खासदारांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्रतेची टांगती तलवार राहू शकते. आता पुढील काही तासात धाराशिवमधील कार्यकर्त्यांच्या कौलानुसार ओमराजे आपला अंतिम राजकीय बाणा ठरवतील. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.